तर जय हिंद मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संभाजीनगर ग्रामीणची पोलीस भरतीची क्वेश्चन पेपर। तर बघा, या ठिकाणी मराठी व्याकरण घेतोय आपण। तर अलंकार शोधा। तर वाक्य बघा, या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे। तर हे असं अलंकाराचं वाक्य आहे। तर कोणत्या अलंकाराचं वाक्य आहे ओळखायचं आपल्याला। तर ऑप्शन बघा, अनन्वय अलंकार, उपनहुती अलंकार, रूपक अलंकार आणि उत्प्रेक्ष अलंकार। तर यापैकी ऑप्शन नंबर 1 अनन्वय अलंकार हे याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, किती सुंदर आहे हे फूल। वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। तर ऑप्शन आहे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य। तर विधान तर यामध्ये दिसत नाही आपल्याला, त्याचबरोबर प्रश्न पण केलेला नाही आहे। आणि किती सुंदर आहे हे फूल म्हणजे या ठिकाणी नाही का उद्गारार्थी वाक्य आहे हे। तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं ऑप्शन, बरोबर। आणि आज्ञार्थी म्हणजे एखादी आज्ञा केलेली आहे का याच्यात, तर नाही आहे, बरोबर आहे की नाही। तर उत्तर आहे 3 नंबरचं ऑप्शन, उद्गारार्थी वाक्य। तर पुढे बघा, 28 नंबरचा क्वेश्चन आहे म्हणजे या क्वेश्चन पेपरमधला। तर आणि मराठी व्याकरणचा तिसरा क्वेश्चन बघतोय आपण। आद्री याचा अर्थ काय आहे, बरोबर। ऑप्शन दिले आहे पृथ्वी, पत्नी, पर्वत आणि वीज। तर पृथ्वी तर या ठिकाणी येणार नाही, त्याचबरोबर पत्नी हे पण येणार नाही, पर्वत तर बघा आद्री म्हणजेच पर्वत असं समानार्थी शब्द आहे। तर बघा, मराठी व्याकरणचे म्हणजे समानार्थी शब्द, तसेच वाक्याचे प्रकार, अलंकार असे बरेच क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आले। तर बघा, पर्वत हा याचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे अर्थ स्पष्ट काय होईल, बरोबर। तर बघा, याचं ऑप्शन दिले योग्य काळजी घेतली न जाणे, फक्त आपला स्वार्थ साधणे हे पण नाही, एखादी गोष्टीला एकदम तयार न होणे, बरोबर हे पण नाही आहे, कष्ट न करता लाभ घेणे। बघा, आयत्या पिठावर रेघा मारणे म्हणजे कष्ट न करता लाभ घेणे। म्हणजे एखादी गोष्ट बघा की आपण कुठले त्याचे कष्ट न करता डायरेक्ट जे एखाद्याला भेटते त्याला काय म्हणतात, कष्ट न करता लाभ घेणे म्हणजेच आयत्या पिठावर रेघा मारणे। चला पुढे बघू। पुढचं आहे घासातला घास देणे अर्थ स्पष्ट करा। तर बघा, याचं काय ऑप्शन नंबर 1 यश जवळ येणे, स्वतःच्या बिकट परिस्थितीतही दुसऱ्याला मदत करणे, तसंच घरदाराची आशा सोडणे, प्राणाची पर्वा न करणे। तर ऑप्शन नंबर 2 आहे स्वतःच्या बिकट परिस्थितीतूनही दुसऱ्याला मदत करणे म्हणजे घासातला घास देणे, ठीक आहे। तर चला पुढचा क्वेश्चन आहे, मराठी भाषेतील पहिले शिलालेख कोठे आढळला, बरोबर। तर बघा, ऑप्शन आहे महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटक। याचं योग्य उत्तर आहे कर्नाटकामध्ये सगळ्यात पहिला नाही का श्रावणबेळगोळ या ठिकाणी नाही का पहिला शिलालेख आढळलेला आहे मराठी भाषेचा, बरोबर की नाही। तर चला 4 नंबरचा ऑप्शन याचं बरोबर असणार आहे। पुढचा क्वेश्चन बघा पोरांनो, उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा, उठा चला या वाक्याचा कोणता रस आहे, जे की रस आहे, रसाचे प्रकार एकूण 9 आहे, बरोबर। ते आमरस बिमरस नाही बरं का, हे रस म्हणजे मराठी भाषेतील रस। तर त्याचे प्रकार 9 पडतात। तर या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे ऑप्शन बघा काय आहे, वीर रस, शृंगार रस, रौद्र रस आणि बिभिस्त रस। तर या ठिकाणी नाही का वीर रसाचं हे उदाहरण आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार आहे। पुढे बघा, राजाचा पर्यायवाचक खालीलपैकी कोणता नाही, बरोबर। तर बघा, राजा ह्या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी पाहायचा आपल्याला। तर दिलेला आहे भूपाल, भूपाल हा राजाचा शब्द आहे। नरेंद्र हा पण राजालाच वापरला जातो, भूपती म्हणजेच राजा। तर कोणता नाही असं विचारलं तर या ठिकाणी याग हा शब्द नाही म्हणजे ऑप्शन नंबर 4। रयत या शब्दाचा अर्थ काय आहे, रयतचा अर्थ काय आपल्याला हा पाहायचा आहे। तर बघा, रयत म्हणजे काय, जनता आहे की नाही। तर चला ऑप्शन काय काय बघू आपण। ऑप्शन नंबर 1 पद, दुसरा आहे जनता, तिसरा आहे लोकतंत्र, तिसरा आहे राजवाडा। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जनता। पुढे बघा, या अव्ययाचा प्रकार ओळखा, ऑप्शन नंबर काय याचं उत्तर आहे बघू आपण। म्हणजे काय, तर बघा ऑप्शन 1 आहे प्रशंसा दर्शवणे, विरोध दर्शवणे, आश्चर्य दर्शवणे, वरीलपैकी एक नाही। तर आपण नाही का एखाद्याला विरोध ज्यावेळेस दर्शवतो, मी नाही करणार आहे असं ज्यावेळेस म्हणतो म्हणजेच विरोध दर्शवतो, म्हणजे हे विरोध दर्शवणारं जे काही उद्गार आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2। पुढे बघा, विद्यालय या शब्दाचा संधीचा विग्रह खालीलपैकी कोणता, बरोबर। विद्यालयाचा विग्रह आपल्याला जी संधी आहे
याचा विग्रह बघायचा आहे कोणता आहे, तर बघा विद्या अधिक आलय, बरोबर. त्याचनंतर विद्या अधिक अलय, त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 2 विद्या अधिक आलय हे पण नाही आहे, विद्या अधिक आलय म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे, बरोबर. चला पुढचं बघू. तर बघा अयोग्य जोडी ओळखा कोणती ती, तर या ठिकाणी बघा महा अधिकेश महेश म्हणजे हे योग्य आहे या ठिकाणी. त्याचबरोबर बघा ऑप्शन नंबर 2 फला अधिक हार, फलाहार ही या ठिकाणी नाही का चुकीची जोडी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार आहे. तसंच बघा पुढची पितृ अधिक आज्ञा, पितृज्ञा हे पण बरोबर आहे. तसंच कवी अधिकेश्वर, कवीश्वर हे पण बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार आहे. फुल या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणता. फुल या शब्दाचे अनेक वचन या ठिकाणी विचारलं आहे. बघा फुलाचा अनेक वचन फुल, फुल तर होणार नाही, फुले, बरोबर. एक फुल अनेक फुले म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं या ठिकाणी उत्तर आहे. तसंच बघा खालीलपैकी कोणता शब्द पुरलिंगी नाही, तर 39 नंबर बघा काय म्हणणं आहे, अंक, अंक तर पुरलिंगी नाही, बरोबर. तर अंक, तो अंक, बरोबर. तर हे पुरलिंगी आहे. तो ग्रंथ आपण ती ग्रंथ असं म्हणतो का, नाही, तर हा पण पुरलिंगी आहे. पुरस्कार, तो पुरस्कार, तर हे पण या ठिकाणी पुरलिंगी शब्द आहे. तसंच तलवार, तो तलवार म्हणतो का, ती तलवार आहे की नाही, ती तलवार म्हणजे हे पुरलिंगी नाही आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे तो, किंवा म्हणजे तसं लिंग सांगता येणार नाही असा शब्द येतो आहे की नाही. तर पुढे बघा पर अधिक उपकार या शब्दाचा संधीतून तयार होणारा जोड शब्द ओळखा. तर पर अधिक उपकार याचा नाही का संधीतून तयार होणारा शब्द ओळखायचा आपल्याला. परोपकार म्हणजे बघा पर अधिक उपकार, बरोबर. तर ऑप्शन नंबर 1 हे परोपकार, 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 बरोबर. तर या ठिकाणी परोपकार हे योग्य या ठिकाणी उत्तर आहे, तर चौथं असू शकणार नाही. तर चला पुढे बघू. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर बघा प्रसिद्ध, प्रसिद्ध, प्रसिद्ध पाहिजे तर इथं ध आहे फक्त, तर हे पण हा पण शुद्ध शब्द नाही. संस्कार, तर संस्कार हा या ठिकाणी योग्य शब्द आहे. प्राध्यापक, प्राध्यापक असतं ते प्राध्यापक इथे हा चुकीचा आहे. अनुस्वार, अनुस्वार असतं, सवारे हे पण चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर आहे. आनंदोद्रेक, बरोबर. 42 नंबरचं क्वेश्चन हा क्वेश्चन पेपरमधला, याचे फोड करायचे आपल्याला. आनंद अधिक उद्रेक, आनंद अधिक उद्रेक, बरोबर. तर हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे, बरोबर. आनंद उद्रेक 1 नंबरचं. तर ठीक आहे, चला पुढचं बघू. खालीलपैकी कोणता गुणवाचक विशेषण नाही, गुणवाचक विशेषण नाही असं, तर बघा वाईट हा गुणवाचक विशेषण आहे. वाईट मुलगा, बरोबर, हा त्यातला गुण आहे. पांढरं फूल, तसंच लहान मूल, तर त्या मुलाबद्दल विशेष माहिती सांगितली म्हणजे लहान. पण मन हा काय गुणवाचक विशेषण येत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा सुंदर शब्दामध्ये कोणते विशेषण आहे, सुंदर शब्दामध्ये कोणते विशेषण आहे असं विचारलंय. तर संख्या दर्शवली का, 1 नंबरचं ऑप्शन पाहिजे संख्या विशेषण, तर संख्या या ठिकाणी दर्शवलेली नाही आहे. तसंच ऑप्शन नंबर 2 गुण दर्शवला आहे, बरोबर. सुंदर मुलगी, बरोबर. तर सुंदर काय आहे, त्या मुलीचा गुण आहे, तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. क्रमवाचक विशेषण आहे का, क्रम दिसतोय का काही, तर नाही, बिलकुल नाही. 1 2 3 असा क्रम, काही धातू साधित, तर ते पण नाही. ठीक आहे, तर चला पुढचा क्वेश्चन बघा. कागद शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते. तर कागद शब्दाचे अनेकवचनी रूप बघा कागदे, कागदे या ठिकाणी होईल का, तर नाही होणार, बरोबर. त्याचबरोबर कागद्या होईल का, कागद्या पण नाही होणार. कागदा नाही होणार, तर कागद या शब्दाचे अनेक वचन कागदच होईल. आपण नाही एखाद्याला म्हणतो मला कागद दे, कागद, कागद असं म्हणतो का, कागद म्हणतो आहे की नाही, कागद दे. तर ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे. मुलं अभ्यास करीत असेल, सदर वाक्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे कोणता काळ आहे बाबा आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा मुलं अभ्यास करीत असेल, तर अपूर्ण भविष्यकाळ, मुलं अभ्यास करीत असेल म्हणजे बघा ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे करीत असेल म्हणजे झालं आहे का त्यांचा अभ्यास भविष्यकाळामध्ये, बरं का, असं म्हणलं आहे दिसतं या वाक्यामधून.
तर अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य साधा भविष्यकाळ पण नाही, पूर्ण भविष्यकाळ मुलाने अभ्यास केला असेल, बरोबर, तर हे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. रीती भविष्यकाळ म्हणजे मुलं अभ्यास करत असतात, बरोबर आहे की नाही. जे सतत क्रिया होते त्याला रीती काळामध्ये जातं ते, पण हे नाही. ऑप्शन नंबर 1 याचं या ठिकाणी उत्तर आहे. तर बघा पुढे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, भविष्यकाळ तर भविष्यकाळात येणार नाही, ऋतीवाचक काळ पण नाही, वर्तमान काळी वाक्य आहे बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तसंच भूतकाळ ऑप्शन नंबर 4 भूतकाळ वाक्य येणार नाहीत, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर आहे. पुढे बघा, चुकीचा पर्याय ओळखा. बरोबर, 48 नंबरचं क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपरमध्ये. चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. आकाश, आकाश म्हणजेच नभ, बरोबर. अंधार म्हणजे अंधारला आपण तम पण म्हणतो, हे पण बरोबर आहे. आनंद हर्ष उल्हास, बरोबर, असे शब्द आहे आनंदसाठी. तसं आग्रह म्हणजे गरज वगैरे येईल का, तर नाही. तर ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे. खालीलपैकी तद्भव शब्द कोणता आहे. तद्भव तत्सम म्हणजे संस्कृतमधून आले शब्द. तद्भव म्हणजे तत्सम आणि तद्भव शब्द ओळखा. 49. तर बघा, तद्भव शब्द ओळखायचा आपल्याला. जल पण नाही, अग्नी पण नाही आणि नदी पण नाही. तर चौकीदार या ठिकाणी नाही का तद्भव हा शब्द आहे. पुढे बघा, मी परवा परीक्षेला जाईल. सदर वाक्याचा अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे, बरोबर. तर बघा, मी परवा परीक्षेला जाईन, तर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय नाही, गतिदर्शक क्रियाविशेषण पण नाही, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण नाही आहे. तर बघा याचं काय उत्तर आहे. तर याचं कालदर्शक अव्यय आहे, बरोबर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी मराठी व्याकरणचे जे काही क्वेश्चन होते संभाजीनगर ग्रामीणसाठीचे, तर आपण या ठिकाणी बघितले. असेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नाही का जे काही जीकेचे क्वेश्चन आहे ते बघू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.